मुंबईमध्ये बीकेसीत हायकोर्टाच्या वास्तूचं भूमिपूजन होत आहे आणि या कार्यक्रमाला आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहणार आहेत। अपात्रतेची सुनावणी सुरू असतानाच दोघे एकाच मंचावरती येणार आहेत, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। आज सरन्यायाधीश चंद्रचूड आणि एकनाथ शिंदे हे एकाच व्यासपीठावरती एकत्र असतील। अधिक माहिती घेऊयात, जुई जाधव आमची प्रतिनिधी सोबत आहे। जुई, काय अधिक माहिती? अगदीच प्रज्ञाचा आपण पाहतो एक महत्त्वाचा दिवस आहे, कारण का आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावरती आहेत आणि ज्या वास्तूची आज भूमिपूजन होणार आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीची, त्या वास्तूबाहेर मी उभी आहे आणि संपूर्ण वास्तू आपण पाहतोय। आजचं भूमिपूजन आहे। जरी ही कार्यक्रम ताजलँड एंड हॉटेलला असला तरी देखील ही संपूर्ण वास्तू सजवण्यात आली आहे। वांद्रे परिसरामध्ये ही जागा आहे आणि याच जागेवर नवीन इमारत जी आहे ती उभी राहणार आहे मुंबई उच्च न्यायालयाची। जर आपण पाहिलं तर मग सध्या मुंबईतील फ्लोरा फाउंटन इथे 16 ऑगस्ट 1862 रोजी स्थापन झाली मुंबई उच्च न्यायालयाची इमारत आहे। ती काळानुरूप आता सुविधा ज्या आहेत त्या तिथे काही सुविधा निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे एक नवीन जागेचा अभाव जाणवू लागला होता आणि त्यासाठी जागेची चाचपणी केल्यानंतर हा परिसर ही जागा शोधण्यात आली। जर आपण संपूर्ण प्रस्ताव पाहिला तर मग यामध्ये न्यायालयीन खोल्या, न्यायाधीश आणि नोंदणी कर्मचाऱ्यांसाठी चेंबर्स, वकील चेंबर्स, सभागृह असणार आहेत। बँकिंग सुविधा, वैद्यकीय सुविधा, कॅफेटेरिया, कार पार्किंग, संग्रहालय अशा विविध सोयी सुविधा या नवीन इमारतीत असणार आहेत। ही संपूर्ण इमारत जी जागा, ज्या जागेचं आज भूमिपूजन होणार आहे ती पूर्णपणे सजवण्यात आली आहे। फुलांचं जी सजावट आहे ती केली आहे याच्या मुख्य प्रवेशद्वारी। आणि या सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे की आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनंजय चंद्रचूड हे एकाच मंचावर आहेत। अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये आमदार अपात्र सुनावणीचा निर्णय अजूनही घेतलेला नाही आहे, तो तसाच आहे। धनंजय चंद्रचूड हे 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत। त्यानंतरच कदाचित महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका लागू शकतात। मात्र त्याआधीच या दोघांचं एका मंचावरती येणं, यावरून विरोधकांनी आता टीका टिप्पणीला देखील सुरुवात केली आहे। गणेशोत्सवामध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गेले होते दर्शनासाठी, त्यावेळी देखील विरोधकांनी टीका टिप्पणी केली होती। मात्र आज मुख्यमंत्री स्वतः धनंजय चंद्रचूड यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित असणार आहेत, त्यामुळे या भेटीवरून देखील ह्या त्यांच्या जे काही संभाषण होते त्या दोघांमध्ये त्याच्यावरून देखील नक्कीच विरोधक त्यांच्यावरती निशाणा साधू शकतात। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई।